आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील म्हसवड शहरासह ग्रामीण भागात मटण आणि चिकन विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात दरातील तफावत आढळून येत असल्याची चर्चा सध्या जोर धरत असून ग्राहकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचं बोललं जात आहे। सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून प्रत्येक मटण आणि चिकन विक्री केंद्रावर अधिकृत दर फलक लावणे बंधनकारक करावे अशी मागणी होत आहे। तालुक्यात काही ठिकाणी शेळी किंवा मेंढीचे मांस बोकडाच्या मटणाच्या दराने विकले जात असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे। तसेच चिकन विक्री केंद्रांवरही वेगवेगळे दर आकारले जात असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले। काही विक्रेते कमी दराचे आमिष दाखवून निकृष्ट दर्जाचे किंवा आजारी पक्ष्यांची विक्री करत असल्याची ही चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याची भावना व्यक्त होत आहे। नैसर्गिकरित्या वाढण्यासाठी काही महिने लागणारे पक्षी विविध औषधे आणि इंजेक्शनच्या सहाय्याने अल्पावधीतच विक्रीसाठी तयार केले जात असल्याची चर्चा तालुक्यात रंगू लागल्या आहेत। अशा प्रकारांमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात। त्यामुळे अन्न सुरक्षा आणि मानके विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन विशेष तपासणी मोहीम राबवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नागरिकांकडून करण्यात येत आहे। म्हसवडसह संपूर्ण मान तालुक्यात मटण आणि चिकन विक्री केंद्रांची तपासणी करून दर नियंत्रण, स्वच्छता आणि गुणवत्तेची खातरजमा करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। अन्यथा ग्राहकांच्या हितासाठी आंदोलन छेडण्याचा इशाराही सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून देण्यात आलाय। मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरपुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।